ला 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 ला. मारी हे कसं काय झालं? नामदेवराव बक्षीस किस राहता. आरवीताई झोपले. पटकन काम उरकू. बक्षीस कशा पाहिजे सोडा. अरे हे काय आहे? पुन्हा सगळ्या दागिन्यांवर पाणी सांडलं असतंस तर सगळे दागिन्यांची परत वाट लावली असतीस. काय करतोयस तू हे? ताई ते चुकून झालं. तुम्ही हाक मारली आणि मी बघायला गेलो तर सांडलं. काय काय झालं? तू इथे काय करतोयस? ते मी पाणी ठेवायला गेलो तापवण्यासाठी तर चुकून झालंय. अगं यांनी पाणी. नाम्या ताई मी करतो हे सगळं. समजा साफ करतो. नाही 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 राहू देत नको. तू जा मी पॅकिंग करून ठेवते हे सगळं. आरोही हे सगळं मी करते. तू जा आता झोप. अगं नाही नको. अगं वाटलं तर मी अप्पूला घेते मदतीला. तू झोप. तुला विश्रांतीची गरज आहे. आज संध्याकाळच्या कार्यक्रमात तू फ्रेश दिसली पाहिजेस ना. जा तू. मी बघते हे. जा. आरोही आराम कसला करतेस तू? चला पटपट आवरायला हवाय. अत्तूने सांगितलं संध्याकाळी वाण पण पुजायचंय. त्यात संध्याकाळच्या फंक्शनला कुठले दागिने घालायचे तेही डिसाईड नाही केलं. अरे देवा, म्हणजे हलव्याचे दागिने असणार पण खरे ते खरे. चला आज माझी पहिली संक्रांत आहे. आजच्या दिवशी हे असं का घडलं असेल? हा कुठल्या विपरीत गोष्टीचा संकेत तर नसेल ना? नाही नाही, मी असं नाही होऊ देणार. मी आमच्यात दरी निर्माण होऊ देणार नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला. एका खूप मोठ्या कंपनीची लीगल ऍडवायझर म्हणून मला अपॉइंट केलं गेलंय. कालच त्यांच्या एमडींची मीटिंग झाली आणि सगळं फायनल झालं. वा 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 वा.
खरंच आनंदाची बातमी. कॉंग्रॅट्स. येस, थँक्यू सो मच अँड विश यू द सेम. मला मला कशाबद्दल? कारण कंपनी खूप मोठी आहे आणि आग्रहासाठी खूप अपॉर्च्युनिटीज दिसतात मला तिथे. आणि तुम्हाला तर माहितीये, मी तुम्हाला जवळचा मित्र मानते आणि माझ्या जवळच्या मित्रांसाठी मी काहीही करते. सो मी आग्रहासाठी त्यांच्याकडे ऑलरेडी शब्द टाकलाय. त्यांच्याबरोबर फक्त एक मीटिंग करायची आणि सगळं फायनल होईल. हा, कधी भेटायचंय त्यांना? पण मिस्टर पारखी, मला असं वाटतं की त्यांच्याशी मीटिंग करण्या अगोदर आपण भेटून बोललं पाहिजे. म्हणजे त्यांना काय सांगायचं ते ठरवता येईल. ओके, चालेल. तुम्ही सांगा कधी भेटायचं. मला कधीही चालेल. आज संध्याकाळी? ओके. ओके, पण नक्की ना? म्हणजे मी फ्री राहते. 500% नक्की. ओके, सो बी रेडी. मी संध्याकाळी तुम्हाला पिकअप करायला येते. आपण एकत्रच डिनरही करू आणि कामाचंही बोलून होईल आपलं. ओके, मी वाट बघतो. बाय. ओके, बाय. येऊ का? हा, या ना. हे दाखवायला आणलंय, ही साडी आणि हे दागिने. आज संध्याकाळी आरूचा हळदी कुंकू ठरवलंय. तन्मय आणि आरूचा हा पहिला सण आहे ना, मकर संक्रांत. तर ही साडी आणि हे तिळगुळाचे दागिने. आरोहीला आवडली ना, माझी काहीच हरकत नाही. हो. एक मिनिट. हा संक्रांत सण सासरच्यांकडून करायचा अशी रीत असते ना. हो. हे साडीचे पैसे. हो, नाही, त्यासाठी नाही सांगितलं. तुम्ही नसताना हा सगळा हळदी कुंकवाचा घाट घातला. तुमच्या फक्त कानावरती घालण्यासाठी सांगितलं. अहो, साडीचे पैसे काय तुम्ही दिलेत, मी दिलेत, सारखंच आहे. संध्याकाळी आजूबाजूच्या बायकांना बोलवलंय. त्या आल्या की मग आपण आरूची वाडी भरून घेऊ. तुम्ही सगळं ठरवलंच आहे. मला विचारण्याची औपचारिकता कशाला? घर तुमचं, मुलगी तुमची. जे ठरवलंय ते कर. आता या हळदी कुंकवात काही नाटक नाही झालं म्हणजे मिळेल. नभाची भेट ही नभासवाहिली तो सूर लागला मैफिल रंगली
सुनते गुणगुणते जीवन ही असे आरू आरू आली. वेचरे शिंपले कोणाची दृष्ट नको ग लागायला. चल तन्मय, आता आरोहीच्या गळ्यात तुला हलव्याचं मंगळसूत्र घालायचं. मला मीटिंगला जायचंय. मीटिंग आत्ता चान्सच नाही हा. चल ये. अगं मी नाही गेलो तर प्रॉब्लेम होईल. अरे चल ये, लवकर होईल. चल. राहू दे सरता रात ती उमेद ही तरी देऊन गेले प्रकाश नवे धोक्यात चांदणे तरी पाहणे ओंजळ भरी चला तन्मय, तू आता हे हलव्याचं मंगळसूत्र आहे ना आरोहीच्या गळ्यात घाल. शिंपले मोकळे राग खरे या स्वरांचे आता पारणे फेडू दे सूर राहू दे सूर राहू दे चल, फंक्शनला सुरुवात करायची. अरे वा, बरीच मंडळी जमलेली दिसत आहेत. फंक्शन चालू आहे का? आय एम सॉरी, आय थिंक मी चुकीच्या वेळी आले. पण ती मीटिंग नाही मॅडम, सॉरी. तुमच्या बायकोचं फंक्शन सुरू असताना तुम्ही मीटिंगला कसे याल? मिस्टर पारखी, इट्स फाईन. मी एकटीच जाते मीटिंगला, काही हरकत नाही. नाही नाही, तसं करू नका. तुम्ही एकट्या नका जाऊ. तन्मय येईल ना बरोबर. काम महत्वाचं, ते आधी, बाकी सगळं नंतर. आणि तसंही हळदी कुंकू हा बायकांचा समारंभ आहे. तिथे तन्मयचं काय काम? तो काय गप्पा मारायला चालला नाहीये, कामासाठी चाललाय. बिझनेस वाढवण्याची एवढी मोठी चांगली संधी मिळतीये, ती का घालवायची? तन्मय, जा तू. चला आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. हं? हे काय आरोही, मंगळसूत्र वाढवलं वाटतं तुझं. नाही नाही, एवढं नाजूक नाहीये माझं मंगळसूत्र. इतक्या सहजासहजी नाही वाढून येणार. चला कार्यक्रमाला सुरुवात करूया.
हा चला तन्वी जा हळदी कुंकवाचं घेऊन ये तिळगुळ वगैरे. वा, दागिने किती छान बनवलेत. तुझ्यावर खूप खुलून दिसतात. थँक्यू. आरोही, तुझ्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं. अहो त्यात काय एवढं. हो ना, आजकालच्या मुली नवऱ्यावर एवढा सुद्धा विश्वास ठेवत नाही. अहो नवरा बायकोंमधला विश्वास हेच त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य असतं. अहो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बोला मिस्टर पारखी, काय खाणार तुम्ही? तुम्ही काही प्लीज तुम्ही काही ऑर्डर करा, मला चालेल. असं अजिबात टिपिकल उत्तर नकोय मला. नाही असं नाही ना की प्रत्येक वेळी मी जे ऑर्डर करीन ते तुम्हाला आवडेलच म्हणून म्हणते. तुम्हाला जे आवडेल ते मला सांगा, आपण ते ऑर्डर करूया. बेटा हो, थँक्यू. गिव्ह इट. अरे नको बस. असं कसं नको? प्लीज प्लीज प्लीज. लास्ट वन, लास्ट वन. हमारी दोस्ती के नाम. मिस्टर पारखी, तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू? हो प्लीज. आता आपली मैत्री झाली आणि मी तुझ्या तुमच्यावर नाही राग. तुझ्यावर म्हटलं तर जास्ती आवडेल मला. तुम्हाला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं सेम पिंच तू. ओके, तुला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासूनच तुझ्याबद्दल मला खूप स्पेशल काहीतरी वाटायला लागलं. माझ्याबद्दल काय? असं शब्दात नाही सांगता येणार, पण जेव्हापासून तुला भेटले ना तेव्हापासून असं वाटलं की येस,
हाच आहे तो, ज्याच्या बरोबर मला कितीही वेळ घालवायला आवडेल, काहीही बोलायला आवडेल, एकत्र राहायला आवडेल. तन्मय, मला तुझी कंपनी आवडते कारण तू मला आवडतोस. आय नो यू आर मॅरिड अँड ऑल, पण तरी सुद्धा मला तुझ्या बरोबर राहायला आवडतं. यार, तू मला आधी का नाही भेटलास? अरे आपण आधी भेटलोय ना, असं काय करते आरोही?